घरी काही प्रोग्राम राहिला तर कामं करून करून जीव थकून जाते. काय झालं हो सुनबाई, कायले किटकिट करून राहिली? पहा ना सासूबाई, कार्यक्रमाचा दिवसही येऊन जाते तरी आपल्या घरची कामं काही होत नाही. त्याच्यासाठी रोज कामं करा लागते, रोज साफसफाई करा लागते. तू म्हणशील महिन्यातून एक वेळा मी साफसफाई करतो, तसंच विन ना. मी का महिन्यातून एकच वेळा साफसफाई करतो? रोज कामं करून जीव थकून जाते माझा. तरी तुम्हाला दिसत नाही का मी रोज एकटीच कामं करत राहते? आता कोणाला आणू मदतीले तुया? बोलवा ना तुमच्या पोरीले, रात्री तर येईन मस्त फक्त जेवासाठी. आता का ते घरची पाहुणी कामं करणार आहे का? तुम्ही तर करू शकता ना. आता का ह्या वयात मी कामं करत बसू का? पुष्पा शांत हो, शांत हो. का शांत राहू? मला एकटीला सर्व कामं करावं लागते. एक तर सासूही काही कामं करू नाही लागत. सून आणली ते पण ऐकतच पाहिजे सर्व. सासूबाई एवढं ओरडायला काय झालं तुम्हाला? शेजारचे लोक बघून राहिले. बघत आहे तर मी का करू? मला एकटीला सर्व कामं करावं लागते. रोज तर तू पडलेल्या काडीले हात लावत नाही, पण आज घरामध्ये एवढा कार्यक्रम आहे तर आज पण तू काही कामं नाही करू लागत आहे. सासूबाई, मी लग्नाच्या आधीच तुमच्या मुलाला सांगितलं होतं की मला कामं करता येत नाही, तरीही त्यांनी माझ्यासोबत लग्न केलं आहे. आता त्याच्यात माझा काही दोष नाही आहे. आणि तसंही माझी पार्लरची अपॉइंटमेंट आहे, रात्री आपल्याकडे प्रोग्राम आहे ना, त्यासाठी मी येते जाऊन. ए नवीन सुनबाई थांब, मी पण येतो पार्लरमध्ये. सर्वेचे सर्वे गेले तर माझ्यासोबत कामं कोण करू लागन? आहे ना तुझ्या नवरा ना तुझ्या पोरगा, करायला लाव त्यांना. सासूबाई, तुम्ही पार्लरमध्ये जाऊन का करणार आहे? म्हणजे का तुम्हीच जायचं का पार्लरमध्ये? मला पण सुंदर दिसण्याचा हक्क आहे, तशी मी सुंदरच आहे. चल बाबा, हिच्यासोबत बडबड करत राहिल्या ना तर प्रोग्रामची वेळ पण होऊन जाईल. म्हणून चल आपण फटकन पार्लरमध्ये जाऊ. ठीक आहे आजी, चला. येते सासूबाई. सर्व कामं कर सुनबाई आणि स्वयंपाक पण बनवून ठेव. कोणाला बोलण्याची जागा नाही ठेवायची. पाहिलं कशा हुकूम देऊन गेल्या तुमच्या आई? मोठे माणसं आहे, त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. हो का? नाही बोलायचं ना. मग आता माझ्यासोबत कामही करू लागा. काय झालं हो आई, किती ओरडून राहिली? ओरडणं दिसते मायावालं, पण मी एकटी कामं करत राहतो ते नाही दिसत कोणाले. पण तू कुठं कामं करते? सर्व कामं तर बाबानं मीच करतो. मग मी का झोपा काढतो का? हे खरं आहे पुष्पा, तू जास्तीत जास्त आरामच करत राहते म्हणून तर आई ओरडते. आता तर मी एक पण काम नाही करीन. राहिलेले कामं तुम्ही दोघं जण करा. बाबा, आता कसं करायचं? सर्व कामं आपल्या दोघांनाच करावं लागन. ते तर रोजच करावं लागते, त्याच्यात का नवीन? तेही बरोबर आहे, पण आपण फालतूच आईसोबत भांडलो नसतो ना तरी तुझ्या आईने एक पण काम नाही केलं असतं. चल आता लागू साफसफाईले. हो चला. आजी, सासूबाई बघा ना, झोपल्या आहे. पाहिलं का तुझी सासू किती कामचोर आहे? आपण पार्लर मधून येऊन पण गेलो तरी हे महाराणी मस्त आराम करून राहिली, काही कामं केले नाही. सासूबाई, सासूबाई उठा. ते काही उठणार नाही, खूप आळशी आहे. माहित नाही ना कामं पण करून ठेवले का नाही. मी इले साफसफाई न पाहुण्यांसाठी स्वयंपाक करायला लावला होता. थकून गेलो मी कामं करून करून. राणी, तू आता आली का? हो. सासूबाई का बरं झोपल्या आहे? तिला कामं नाही करायचे होते म्हणून. आणि हे का, तुम्ही सर्व आतापर्यंत तयार नाही झाले? आपल्याकडे आता थोड्या वेळात प्रोग्राम आहे. आता पाहुणे येणं पण चालू होईल. कामं करून करून थकून गेलो आम्ही. हो ना, किती साफसफाई करावं लागली आम्हाला. फक्त साफसफाईच केली का ना? स्वयंपाक, पाहुणे जेवण का? साफसफाईमध्येच आई पूर्ण वेळ चालला गेला. आता स्वयंपाक केव्हा बनवू? मग हे सुनबाई मस्त आराम कशी करून राहिली? स्वयंपाक बनला नाही तर. नवीन सुनबाई, आपल्या सासूला उठव. सासूबाई उठा ना, प्रोग्राम चालू होईन आता. ए सुनबाई उठ ना. पुष्पा उठ. अरे बापरे, आता कसं करायचं? का बरं? हिनं पाहुण्यांसाठी स्वयंपाक नाही बनवला. आता आपण कसं करणार आहे? पाहुण्यांची येण्याची वेळ पण झाली तर हॉटेलातून मागून घेऊ. हॉटेलातून किती महाग पडन ते. नाही नाही नाही, आपणच बनवू फटकन. चल तू माझी मदत कर ना, तुझ्या सासूला पण उठव. नाही रे बाबा, मी काही तुमची मदत नाही करत. मी आताच पार्लरमधून तयार होऊन आली आहे आणि तसंही मला कामातलं काहीही कळत नाही. का आजकालच्या पोरी आहे तुम्ही? तुम्हाला साधा स्वयंपाक नाही जमून राहिला 100 लोकांचा. आमच्या वेळी आम्ही 500-500 लोकांचा स्वयंपाक करत होतो. आजी, आम्हाला नाही आहे बाबा सवय एवढ्या कामांची. तुम्हा लोकांना फक्त पार्लरमध्ये जाणं ना आराम करणे येते. मल पहा ना फुलं वाहा. आजी, आता कशाला उशीर करता? जा फटकन स्वयंपाकाला
सुरुवात करा, तोपर्यंत मी सासूबाईला पण उठवते. हो, आता जावंच लागन, का पर्याय आहे. येऊ का मी? अरे या या या. पुष्पावती का बरं झोपले आहे? तिला बरं नाही थोडंसं म्हणून. झाली का सर्व कार्यक्रमाची तयारी? न जेवणाचं का का आहे? आला बुक्कड. काही म्हटलं का तुम्ही? नाही नाही, काही नाही म्हटलं. सगळं तयारच आहे जेवण. आजी, कशाला खोटं बोलून राहिल्या तुम्ही? तू शांत बस, मी सर्व बरोबर करतो. बसा ना तुम्ही. कुठे बसू? पुष्पावनी झोपल्या इथे. थांबा थांबा, तिला बेडरूम मध्ये पाठवते मी. सुनबाई, तुझ्या सासूबाईला सांग का बेडरूम मध्ये आराम कर. ना तू म्हणत होती ना त्या हॉटेल मधून जेवण मागवतो तर मागून घे. तुम्हीच तर आता म्हणत होते की महाग पडते म्हणून. आता पाहुणे आले आहे ना, आता स्वयंपाक कुठं करू मी, म्हणून हॉटेलातूनच मागून घे जेवण. आजी, मग पैसे द्या ना. आताचे तू खर्च कर, मग मी देईन. नक्की द्याल ना? जसं की तुझ्याकडचा कार्यक्रमच नाहीये, माझ्याकडचा कार्यक्रम आहे, तर मी एकटी खर्च करू. तरी आजी नक्की द्याल ना पैसे? हो बाबा, तुझे पैसे देऊन देईन, पण तू फटकन आता हॉटेलातून जेवण बोलव. तुम्ही या ना इकडे, आपण दुसरीकडे बसू. आता हे सुनबाई काही लवकर उठणार नाही, तिनं गोळी घेतली आहे ना, म्हणून तब्येत खराब आहे तिची थोडीशी. ठीक आहे आजी.